विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे मंदाकिनी स्वानंदीला म्हणत असते, हे बघ स्वानंदी, जा तू इथून निघून जा, तू ना तुझ्या महालामध्ये जाऊन राहा, तू इथले निर्णय अजिबातच घेऊ नकोस. मग आता इथे आदिरा म्हणत असते, आई तुम्ही तिला असं का बोलताय, तिची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय चूक आहे? उलट तिला मी इथे बोलवलंय आणि मी इथे बोलवलंय त्यामुळे ती ह्या सगळ्या गोष्टी बोलते. हे बघा असं करू नका. मग आता इथे रोहन म्हणत असतो, आई तू ताईशी असं नाही बोलू शकत आहे. मग मंदाकिनी म्हणत असते, मी काय चुकीचं बोलते सांग ना. हे बघ माझी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय चूक आहे, कारण ती कशा पद्धतीने वागते आणि काय करते ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत का, असं सुद्धा ती इथे बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर स्वानंदी इथे म्हणत असते, आई तुझा हा निर्णय फार जास्त चुकीचा आहे. तू खूप चुकीच्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टींचा विचार करत आहेस. तुझ्या गोष्टी लक्षात येत नाही तू काय बोलतेस ते. कारण तिला आई व्हायचं आहे आणि तिने कधी आई व्हायचंय कधी नाही हा सर्वस्वी इथे तिचा निर्णय असणार आहे, ना की तुझा निर्णय असणार आहे. हे बघ ह्या सगळ्या गोष्टींचा अशा पद्धतीने तू बाऊ करू नकोस, तिचं शरीर आहे. मग आता मंदाकिनी म्हणत असते, मग आम्ही काही इथे बाळाला जन्म दिला नाहीये का? स्वानंदी म्हणत असते, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तुम्हाला इथे ऑर्गॅनिक पद्धतीचं गावरान पद्धतीचं खायला होतं, पण आत्ताची परिस्थिती तशी नाही आहे. आम्हाला पुरेसा आहार आणि त्याचबरोबर इथे स्ट्रेस असतो, त्याचबरोबर कॉम्पिटिशनचं जग आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग तरीसुद्धा इथे आत्ताच्या गोष्टीमध्ये फार जास्त बदल झाला आहे. त्यामुळे आई मी तुला स्पष्टपणे सांगते, आदिराला ह्या सगळ्या गोष्टीचा तू ट्रेस देऊ नकोस. आणि त्याचबरोबर तिचं शरीर आहे, मग तिला कधी आई व्हायचं आहे तो तिचा निर्णय असणार आहे. मग आता इथे मंदाकिनी म्हणत असते, आम्हाला आई होताना कोणी विचारलं नाही आहे, आम्ही तर इथे कधी आम्हाला कोणी हे सुद्धा केलं नाही आहे. मग आता इथे स्वानंदी म्हणत असते, खरं तर तुमच्यामध्ये ती मॅच्युरिटी नसेल किंवा त्यावेळेस ह्या सगळ्या सोयीसुविधा नसतील आणि त्यावेळेस एवढं कॉम्पिटिशनचं सुद्धा जग नसेल आणि कदाचित ह्या सगळ्या गोष्टीमुळे तू आत्ता असं बोलत असशील. पण आई मी तुला एक गोष्ट स्पष्टपणे सांगत आहे, हे बघ इथे तिच्यावर कोणीही सक्ती नसावी, पण तिचा चॉईस मात्र नक्कीच असावा. आणि त्यामुळे मी तुला स्पष्टपणे सांगते, आदिराने कधी आई व्हायचे, कधी तिने तो इथे मूल जन्माला घालण्याचा कधी निर्णय घ्यायचा आहे, हे सर्वस्वी तिचं ती बघणार आहे. मग आता मंदाकिनी चिडते आणि म्हणत असते, तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा, तुम्ही माझं कोणीही काही ऐकत नाही आहात. आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं ना तरी मी कोणालाही कसल्याही गोष्टी इथे आता समजून सांगणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. मग आता स्वानंदी म्हणत असते, आई तू काय बोलतेस काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी जरा तरी तुला समजतायत का? हे बघ अशा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नकोस. अगं ती तुझी सून आहे ना. मग आता मंदाकिनी म्हणत असते, तेच तर मी सांगते, ती माझी सून आहे आणि मला माझे नातवंड इथे आता स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवायचे आहेत. मग कधी माझ्या गौऱ्यापुढे गेल्यावर इथे मूल जन्माला घालणार आहे काही, हे सगळं काही ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता इथे घरातल्यांना फार त्रास होत असतो. मंदाकिनी मात्र अजिबात गप्प बसत नाही. मंदाकिनीची बडबड कंटिन्यू सुरूच असते. तिचं एकच म्हणणं असतं की फक्त आणि फक्त आदिराने आता मूल जन्माला घालावं म्हणून. पण स्वानंदी मात्र तिला चांगल्या पद्धतीने समजावते, सत्य परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर ते तिचा चॉईस आहे, तिचा चॉईस आणि त्याचबरोबर आणि रोहनचा चॉईस, ह्या दोघांना जर इथे मूल जन्माला घालायचं असेल तर ते दोघेजण मिळून हा निर्णय इथे घेऊ शकतात. पण आपल्याला कोणालाही तो हक्क मिळत नाही किंवा आपण कोणीही तो हक्क इथे बजावू शकत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागत असते. दुसरीकडे आपण पाहतो, चिंगी आता इथे देवी आईच्या मंदिरामध्ये गेलेली असते. देवीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर इथे चिंगी प्रार्थना करत असते आणि म्हणत असते, हे आई अंबाबाई, खरं तर मला ना इथे ह्या बाळाला जन्म द्यायचा आहे. मला माहिती हे बाळ जन्माला घालण्यासाठी माझ्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स आणि बऱ्याच काही गोष्टी इथे येत आहेत. पण एक गोष्ट मात्र मला तुला सांगायची आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी ह्या बाळाला जन्म देणारच आहे, असं इकडे ती बोलत असते. आणि ते सगळं काही करण्यासाठी इथे आता मला इथे 10 हत्तीचं बळ दे, असं ती देवाकडे प्रार्थना करू लागत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, स्वानंदी म्हणत असते, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. काही जरी झालं ना तरी स्वानंदी इथे म्हणत असते, आदिरावर कोणीही सक्ती आणि त्याचबरोबर कोणीही जबरदस्ती अजिबात करणार नाही आहे.
असं सुद्धा ती इथे बोलत असते. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आदिराला फार छान वाटलेलं असतं. आदिरा विचार करत असते की आता इकडे नंदुताई माझ्या बाजूने उभी आहे आणि नंदुताई इथे मला सपोर्ट करत आहे. हीच गोष्ट मात्र तिच्यासाठी फार जास्त आनंदाची असते आणि ती म्हणत असते, नंदुताई खरंच तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. मग आता इकडे मंदाकिनी म्हणत असते, अगं मग आम्ही आजी आजोबा कधीच व्हायचं नाही आहे का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, असं मी मुळीच म्हणत नाही की तुम्ही आजी आजोबा कधी व्हायचं नाही आहे म्हणून. तुम्ही आजी आजोबा नक्कीच होऊ शकता, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. इकडे स्वानंदी म्हणत असते, उगाचच नाही त्या गोष्टीचा तुम्ही इथे गैरअर्थ काढू नका आणि नाही त्या गोष्टीला इथे तुम्ही खतपाणी घालू नका. हे बघ आई, काही जरी झालं ना तरी मी एक गोष्ट तुला सांगते. आता आई तर व्हायचंच आहे तिला, पण तिचं करिअर आहे. तेव्हा मंदाकिनी रडायला लागते. मंदाकिनी म्हणत असते, हल्लीची पिढी ना मला इकडे समजतच नाही. हल्लीच्या पिढीचं ना काय चाललंय आणि काय नाही ह्या गोष्टी मात्र मला आता इथे कळतच नाही येतं, असं सुद्धा ती बोलत असते. आता रोहन म्हणत असतो, अगाई प्लीज ह्या सगळ्या गोष्टींचा असा विचार तू करू नकोस ना. हे बघ तुला मी काय सांगतोय आणि तू काय बोलतोयस हे तुझ्या लक्षात येतंय का? मग आता इथे ती म्हणत असते, नाही तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा, पण माझं म्हणणं कोणीही ऐकून घेत नाही, असं इकडे ती बोलते आणि रागातच आता तिथून निघून जात असते. आता रागातच निघून गेल्यानंतर आपण पाहतो इथे आता स्वानंदी आदिराला म्हणत असते, हे बघा काहीही इथे वाईट होणार नाही, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, असं इकडे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आता इकडे हे सगळेजण एका मिठीत येतात आणि मिठीत आल्यानंतर एन्जॉय करत असतात. दुसरीकडे आपण पाहतो समर आता इकडे कॉन्फरन्सला बाहेर गेलेला असतो आणि त्याने तिथूनच आता इथे हा जो आपला आनंद आहे त्याला कॉल केलेला असतो. आनंदला कॉल केल्यानंतर तो म्हणत असतो, तिकडे सगळं काही कसं आहे? तेव्हा आनंद म्हणत असतो, इकडे सगळं काही व्यवस्थित आहे, काळजी करण्याची वगैरे काहीही गरज नाही, असं इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो आनंद म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ इथे ना एक कमाल झाली आहे आणि ती कमाल म्हणजेच की आता इथे ना स्वानंदी मॅडमला मी फोन केला होता, पण मी 2दा फोन केला पण त्यांनी काही केले फोनच उचललेला नाही आहे. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का? आधी 2 मिस कॉल आहेत. मग आता इथे आनंद म्हणत असतो, अरे बाप रे बाप, इकडे तुला तर आनंद होतोय का? म्हणजे असं वाटतंय मला की तुला ना इकडे स्वानंदीची आठवण येत आहे, हे असंच मला वाटतंय, असं इकडे तो बोलू लागतो. आणि तेव्हा तो म्हणत असतो, मला आठवण वगैरे काही येत नाही. आता तू जसा माझा मित्र आहेस ना तशीच ती सुद्धा माझी मैत्रीण आहे की नाही, आणि म्हणूनच मला तिची आठवण येत आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे समर म्हणत असतो, अजिबात तसं काही नाही आहे, तू माझा मित्र आहेस ना आणि तू माझा मित्र असल्या कारणाने मला तुझी आठवण येते, बस एवढंच आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला आदिरा आणि त्याचबरोबर ही लोक बोलत असतात. आदिरा आणि ही लोक बोलत असताना आता आदिरा म्हणत असते, नंदुताई तुला एक गोष्ट सांगू का? माझ्यामुळे तुझ्यावर ही वेळ आली आहे, माझ्यामुळे उगाचच तुझ्याकडे हे सगळं काही झालं आहे. खरं तर आय एम सॉरी नंदुताई, असे इकडे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आता मात्र इथे स्वानंदी म्हणत असते, नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी मात्र काहीही चूक नाही आहे, ह्या सगळ्यामध्ये तुझा काही एक संबंध नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता इकडे स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, हे बघ आदिरा, एवढा तिचा विचार करू नकोस, हे बघ ती कशी आहे हे सगळं काही तुला माहिती आहे ना, मग तू ह्या सगळ्या गोष्टीचा इथे विचार का आणि कशामुळे करतेस, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की इथे आता स्वानंदी म्हणत असते, हो आदिरा, हे बघ काही जरी झालं ना तरी मी सदैव इकडे तुमच्या सोबतच असणार आहे आणि काही जरी झालं तरी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, असं इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो स्वानंदीला इथे समरचा कॉल आलेला असतो. स्वानंदी निघालेली असते त्याच वेळेला. मग आता समर म्हणत असतो, काय झालं स्वानंदी मॅडम, तुम्ही फोनच उचलत नाही? मग आता स्वानंदी म्हणत असते, नाही नाही जरा बाहेर होती. बाहेर कुठे? आत्ता ह्या वेळेला तुम्ही कुठे बाहेर गेलेला आहात आणि कशासाठी गेलेला आहात? मग आता स्वानंदी म्हणत असते, त्याचं काय आहे ना राजवाडे, हे बघा मी ना बाबांकडे आले होते. का सगळं काही ठीक आहे ना? आदिरा ठीक आहे ना? आणि आदिराचा सुद्धा कॉल आला होता, पण आदिरा सुद्धा फोन उचलत नाही.
सगळं काही ठीक आहे ना? मग आता इथे स्वानंदी म्हणत असते, हो राजवाडे सगळं काही ठीक आहे, काळजी करण्याची वगैरे काहीही गरज नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर स्वानंदी म्हणत असते, ऐका ना राजवाडे, मी काय म्हणते ते, हे बघा थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहा आणि त्याचबरोबर बॉडी डिहायड्रेशन व्यवस्थित करा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी ना तुम्हाला फार मिस करत आहे, असं इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे आदिरा आणि त्याचबरोबर रोहन तिच्या पाठीमागे उभे राहतात आणि तिच्या पाठीमागे उभे राहूनच हे सगळं काही बोलणं आणि त्या सगळ्या गोष्टी ते मुद्दामून चोरून ऐकत असतात. कारण त्यांना सुद्धा पाहायचं असतं की आता नेमकं स्वानंदी आणि त्याचबरोबर समर हे दोघेही जण काय बोलतात. आणि त्याचबरोबर स्वानंदी म्हणत असते, खरं तर राजवाडे मला ना तुमची फार आठवण येत आहे, तुम्ही लवकर या. तेव्हा तो म्हणत असतो, हो मी सुद्धा लवकरच येणार आहे, कारण इथलं माझं सगळं काही काम वगैरे झालं ना तर मी लवकरच येणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो तिला सांगत असतो. आता हे सगळं काही सांगून झाल्यानंतर आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला आदिरा म्हणत असते, ऐक ना नंदुताई, हे बघ आता ना माझ्याकडून तुला ट्रीट आहे, मस्त आपण इथे फिल्टर कॉफी बनवायची का? मग आता ती म्हणत असते, नाही नाही फिल्टर कॉफी वगैरे काहीही नको आहे, आत्ता मी चहा पिली आहे. मग आता ती म्हणत असते, मग फिल्टर कॉफी नको नको आहे तर मस्त आपण आईस्क्रीम खाऊया का? मग आता इकडे तो म्हणत असतो, ही तर मला काही विचारतच नाही बाबा, असं म्हणून आता रोहन आतमध्ये निघून जातो. तेव्हा आदिरा आणि त्याचबरोबर स्वानंदी ह्या दोघी जणी मस्त आईस्क्रीम कुल्फी खाण्यासाठी बाहेर पडलेल्या असतात. आता आदिराचा प्रश्न असतो स्वानंदीला, ती म्हणत असते, ऐक ना नंदुताई, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. मग आता ती म्हणत असते, का काय झालेलं आहे, कशाबद्दल तुला काय विचारायचं आहे? मग आता इथे ती म्हणत असते, आई तुझ्याशी अशा पद्धतीने का वागतात, म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय आहे, आई तुला असं का बरं ट्रीट करतात? तेव्हा ती म्हणत असते, असं म्हणजे नेमकं कसं, कशाबद्दल बोलतेस तू हे सगळं? मग आता ती म्हणत असते, म्हणजे तुझ्या गोष्टी लक्षात येत नाही आहेत का, की त्या तुला कसं प्रेमच नाही आहे, फक्त मी त्यांची प्रेमाची बाजू वगैरे कधी पाहिलीच नाही आहे आणि त्या तुझ्यासोबत कसं वागतात तेच मला काही कळत नाही, असं इकडे ती बोलते. मग आता इथे स्वानंदी म्हणत असते, नाही गदिरा अजिबातच तसं काही नाही आहे, तुला काहीतरी गैरसमज होतोय, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, आई जेवढी इथे कडक आहे ना त्याहून कितीतरी जास्त ती मऊ आहे आणि तिची एकच बाजू तू बघितलीस, दुसरी बाजू तू बघितलीस नाहीयेस आणि तुला सुद्धा दुसरी बाजू तिची लवकरच कळेल. मग आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर ती म्हणत असते, पण मला तर ती बाजू कधी दिसली नाही आणि मला नाही वाटत ती तिची बाजू कधी दिसेल म्हणून. मग आता स्वानंदी म्हणत असते, नाही ग बाळा, असं अजिबातच नाही, हे बघ ती सुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम करते, असं म्हणून दोघीजणी मस्त इथे आईस्क्रीम कुल्फी एन्जॉय करत असतात. तेवढ्यातच त्यांना चिंगी समोर येताना दिसते. चिंगी दिसल्याबरोबर स्वानंदी म्हणत असते, चिंगी तू इथे यावेळेला काय करतेस? तेव्हा चिंगी म्हणत असते, मी ना इथे म्हणजे मंदिरात गेले होते, त्याचं काय झालं ना तुम्ही सुद्धा घरी नव्हतात, मग मला घरी बसून बसून ना बोर व्हायला लागलं आणि त्यामुळे मी सुद्धा बाहेर गेले, असं इकडे ती बोलू लागते. काय सांगतेस काय, तू बाहेर गेली आणि आता सगळं काही ठीक आहे ना, म्हणजे कशासाठी? नाही ना, मला देवीकडे जायचं होतं, मंदिराकडे जाऊन माझ्या बाळासाठी प्रार्थना करायची होती. आदिरा ताई तुम्ही कशा आहात, असं ती बोलत असते. आदिरा म्हणत असते, मी तर ओके आहे, पण तू तुझी व्यवस्थित काळजी घेतेस ना? मग ती म्हणत असते, हो मी माझी व्यवस्थित काळजी घेते, मला काही त्रास वगैरे होत नाही. पण खरं सांगू का चिंगी, मला ना तुझं फार कौतुक वाटते, म्हणजे तू एवढ्या ह्या प्रकारे हे सगळं काही करतेस ना आणि त्याचबरोबर तू इथे बाळाला जन्म देण्यासाठी आणि बाळ वाढवण्यासाठी इथे सक्षम तयार आहेस ना, हे पाहून मला तुझं फार कौतुक वाटतंय. खरंच तुझं कौतुक करावं ना तेवढं फार कमी आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर इथे मात्र स्वानंदीला एक कॉल येतो आणि स्वानंदीला कॉल आल्यानंतर तिला ताबडतोब ऑफिसमध्ये जायचं असतं आणि तेव्हा इथे आता ती म्हणत असते, मला ना ताबडतोब ऑफिसमध्ये जायचं आहे, मला जावं लागणार आहे, अर्जंट आहे. मग आता इकडे आदिरा तू जाशील ना, चिंगी तू जाशील ना? मग आदिरा म्हणत असते, हो मी तिला ना व्यवस्थित घरी नेऊन सोडवेल. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे आदिरा ही चिंगीला घरी नेऊन सोडवणार असते. आता स्वानंदी म्हणत असते, मी अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे, तुमच्यापर्यंत अगदी 10 मिनिटातच मी पोहोचते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अंशुमन फोनवर बोलत असतो त्याच्या मित्रांबरोबर. आता अंशुमन त्याच्या मित्रांबरोबर बोलत असताना प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे तो खूपच विचित्र पद्धतीने मित्रांबरोबर बोलत असतो आणि त्याच्या अपोजिट साईडलाच दोन मुली उभ्या असतात, ज्या मुली इथे एकमेकींशी बोलत असतात. एक मुलगी पाठमोरी उभी असते, तिचे सुंदर लांब सडक केस वेणी घातलेली आणि ड्रेसमध्ये असते. तेवढ्यातच आता इकडे हा त्या मुलीचा व्हिडिओ शूट करत असतो. हा त्या मुलीचा व्हिडिओ शूट करत असताना आपण पाहतो की इकडे ती मुलगी आपोआपच टर्न होते, म्हणजे काही वेळातच ती टर्न होत असते आणि काही वेळातच टर्न झाल्याबरोबर इथे आता ती मुलगी म्हणत असते, काय करतोयस तू, तुझी हिंमत कशी झाली इथे माझा व्हिडिओ शूट करण्याची? मग आता ती म्हणत असते,
तो म्हणत असतो, नाही मी तुझा व्हिडिओ वगैरे काही शूट केलं नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मग आता ती म्हणत असते, हे सगळं तू बोलतोयस, तुला असं वाटतं का मी वेडी आहे म्हणून? तुला इथे रस्त्यावर मुली दिसल्या आणि त्यांचे व्हिडिओ काढायची, त्यांची छेड काढायची परवानगी मिळाली आहे का? हा सगळा कायद्याने गुन्हा आहे, ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, हे सगळं तू माझ्याशी बोलू नको, कळलं का? मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. तेव्हा मात्र तो तिच्याकडे बोट दाखवून बोलत असतो. मग ती मुलगी लगेचच त्याचं बोट पिरगळते आणि म्हणत असते, आता तुला चांगलाच इसका दाखवते मी. तेवढ्यातच तिथे स्वानंदी आलेली असते. तर पाहत राहा विनोद दोघातलीही तुटे.